त्याने मला सांगितलं की असं हे केल्यानंतर तुझा त्रास बरा होईल करून. ते मला योग्य वाटत नव्हतं. त्याच्याने माझी ना त्याची भांडणं झाली. म्हणजे मला पाण्यामध्ये किंवा कशामध्ये असे हे करून गुंगीचं औषध देऊन माझ्यावरती असा प्रकार होत आहे, तर तुम्ही मला त्याला मदत करा भाऊ म्हणून तिने त्यांना सांगितलं. मग त्यांच्याकडून मार्फत मला ते विषय मुलगा हा सकाळी उठून स्मशानात जायचा, रात्रभर तो यायचा नाही. तो 2-3 वाजले की तो बोलवायचा, त्यावेळेला मग ही त्याच्याकडे जायची आणि फोन करायची, बाबा माझा मुलगा आलेला नाही आहे. मी तर इतकंच सांगेन, हिंदू सनातन धर्मामध्ये विविध पूजेच्या विधी दाखवलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या विधिविधान नाही आहेत आणि कोण काय करतो हे मला माहीत नाही. पुढचं इन्व्हेस्टिगेशन हे. नमस्कार. गेल्या काही वर्षांमध्ये धर्मांतरण किंवा धर्माच्या नावाखाली फसवणूक ह्या मोठमोठ्या किस्से आपण ऐकत आलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये हे अनेक किस्से घडत आहेत. वसई विरारमध्ये देखील एक असाच किस्सा समोर आलेला आहे, ज्यामध्ये 100हून अधिक बायकांना फसवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यासोबत चुकीची कामं झालेली आहेत. जर तुम्ही ऐकलं असेल तर तुमच्यावर पैशांचा पाऊस पाडू, तुम्हाला पैसे मिळवून देऊ, तुम्हाला सोनं चांदीनी मिळवू, असे अनेक किस्से आत्तापर्यंत वसई विरारमध्ये समोर आले आहेत. विरारमध्ये देखील असाच एक किस्सा घडला आहे. एका महिलेला पैसे देतो, पैशांचा पाऊस पाडतो, तुला श्रीमंत करतो, तुझा मानसिक आजार दूर करतो असं म्हणत तिला फसवलं. तिच्यासोबत चुकीची कामं केली, गैरकामं केली आणि जेव्हा त्या महिलेला कळलं की त्यासोबत ही सगळी चुकीची कामं होत आहेत, तेव्हा तिने नकार दिला. त्यानंतर तिला तिच्या पतीला धमकवण्यात आलं आणि या संपूर्ण घटनाक्रमामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे एका हिंदू धर्माच्या बाबाचा अवतार घेऊन एका मुसलमान व्यक्तीने या संपूर्ण गोष्टी केल्यात. वाजिद उर्फ अघोरी बाबा असं त्याचं नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये गुरु बनून, अघोरी बनून त्यांनी या महिलेचा फायदा उचललेला आहे. अशा भरपूर घटना समोर येत असतात. आपण जाणून घेऊया नेमक्या या महिलेच्या पतीला काय म्हणायचं आहे, नेमकं कुठे ते चुकत गेले, कुठे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळल्या आणि आत्ता पुढचं पाऊल त्यांचं काय असणार आहे. दादा नमस्कार. कधी कळलं तुम्हाला हे सगळं की ही सगळी फसवणूक सुरू आहे? हे मला कळलं, माझ्या मित्राकडून कळलं. अच्छा, तुम्हाला काही माहिती नव्हतं? मला यातलं काही माहिती नाही. किती वर्ष सुरू होतं हे सगळं? हे सुरू होतं लॉकडाऊनच्या नंतरपासून, कारण माझा मुलगा आणि तिचं जे पोटाचा जो आजार होता आणि मानसिक जो त्रास होता त्या वर्षापासून चालू होतं. मुलाला हे सगळं माहिती नव्हतं की हे सगळं सुरू आहे म्हणून? मुलांना वगैरे काहीच नाही माहिती आहे. मुलाला माहित नव्हतं? कोणालाच नाही. मग मुलगा काय करायचा? म्हणजे जेव्हा मुलाला हे सगळं माहित नव्हतं, मुलगा कुठे होता? मुलगा कसं हा जो काहीतरी तांत्रमंत्र करून त्याला याच्यावर पडायचा, तर मुलगा हा सकाळी उठून स्मशानात जायचा, रात्रभर तो यायचा नाही. तो 2-3 वाजले की तो बोलवायचा, त्यावेळेला मग ही त्याच्याकडे जायची आणि फोन करायची, बाबा माझा मुलगा आलेला नाही आहे, तर तू त्याला बोलवून घे. तेव्हा तो मुलगा 5 ते 10 मिनटामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये तो घरी पोचायचा. असं करून करून त्यांनी मग पुढे विषय वाढला. पण काय असं घडलं की ज्या व्यक्ती आहेत त्यांना त्या बाबाकडे जायची गरज पडली? त्यांना गरज पडली म्हणजे मानसिक त्रास होता, त्याच्यामुळे जायची गरज पडली. कारण ती आमचा धंदा आणि तिचा धंदा आजूबाजूला असल्यामुळे, कारण 100 लोक तिच्याकडे येत होते की तिच्याकडनं पण माझा काही जर हे झालं, उद्धार झाला, तर मी याच्यातून बाहेर पडेल याविषयी विचाराने ती त्याच्याकडे गेली होती. किती अशा महिला जात असतील त्याच्याकडे? अशा भरपूरशा महिला जातात, कारण मी ते कामावर असतो. पुढे बोलायला येत नाही, कोण बोलायला पुढे येत नाही. तुम्हाला जेव्हा कळलं तुमचं पहिलं पाऊल काय होतं? माझं पहिलं पाऊल होतं की मला स्वतःला याच्या याबद्दल माहिती पडावं करून, पण मला याच्याबद्दल काहीच माहिती. माझी मिसेस पण याबद्दल काही बोलत नव्हती. पण तिने या जसा प्रकार वाढायला लागला किंवा हे जावं लागलं, तेव्हा त्यांनी माझ्या मित्राला सांगितलं की भाऊ म्हणून मला मदत करा तुम्ही, किंवा असा असा प्रकार माझ्याबरोबर, म्हणजे मला पाण्यामध्ये किंवा कशामध्ये असे हे करून गुंगीचं औषध देऊन माझ्यावरती असा प्रकार होत आहे, तर तुम्ही मला त्याला मदत करा भाऊ म्हणून तिने त्यांना सांगितलं. मग त्यांच्याकडून मार्फत मला ते विषय कळला. पण किती वर्ष हे सगळं सुरू आहे? किती वेळा? हे जवळजवळ 5 ते 6 महिन्यापासून चालत, 6 ते 7 महिन्यापासून, म्हणजे वर्षभर पकडून चालत. कारण तो 4.5 महिने तर तो इकडनं फरार होता. त्याच्यानंतर मग ते सर्व बंद झालं. ते आल्याच्यानंतर मी त्याच्यावरती त्याला विचारलं सुद्धा, पण माझ्याकडे काही पुरावे नव्हते. नंतर मग मित्राने सांगितलं, मग त्याच्याकडनं मी उघडवून घेतलं, तेव्हा मग मला हे विषय माहीत पडले. काय कपडे घालायचा जेव्हा तो? काही तंत्रविद्या का असेल? काही तो ब्लॅक कलरचे कपडे घालायचा, म्हणजे बाबासारखे कपडे घालायचं. ठीक आहे. आपल्यासोबत आता बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी आहेत, ज्यांना संपूर्ण विषय आधी कळला. त्यांनी या संपूर्ण घटनेमध्ये या परिवाराला मदत पण केली आहे. आपण त्यांच्याकडून हा घटनाक्रम जाणून घेऊया, नेमकं काय घडलं आहे. कारण हे काही पहिल्यांदा नाही आहे, याच्या आधी असं घडत आलेलं आहे. पण आता आपल्याला जसं माहिती आहे की या घटनेमध्ये 100पेक्षा अधिक महिला अडकलेल्या आहेत, तर काय आता पुढचं पाऊल असणार आहे? हे फॅमिली आमच्याकडे आल्यानंतर आम्ही चिंतामणी चाळ आहे, बालाजी सागर बँकेट हॉलच्या समोर, तिकडे आम्ही गेलो आणि इन्क्वायरी केली.
त्यावेळेला ही फॅमिली आली, ते पोलीस स्टेशनला मी जायला सांगितलं तर ते नाही घाबरत होते. तर आम्ही जाऊन त्या माणसाला घेतलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि रीतसर त्याच्यावर FRI केली आणि पुढचा चौकशी जी आहे ते पोलीस करत आहेत. आम्हाला गायकवाड साहेब जे आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि शिवप्रशांत कोंडीवार साहेब आहेत, त्यांनी खूप सर्व पोलिसांनी मदत करून सर्व इन्फॉर्मेशन घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे. अजून किती बायका अडकलेल्या असतील या संदर्भात मला काहीच माहीत नाही आहे. अच्छा, म्हणजे बऱ्याच लोकांचं येणं जाणं होतं असं ते म्हणतायत. त्या संदर्भात काहीच माहीत नाही. मी एक सोशल वर्कर म्हणून, एक बहुजनचा कार्यकर्ता म्हणून, एक माझी बहीण समजून त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत नेऊन गुन्हा नोंदवलेला आहे आणि आम्हाला सर्व पोलिसांनी मदत केलेली आहे. मी तर जनतेला निरोप देईन का असा पैशाचा पाऊस बिऊस काही पडत नाही. मेहनत करा. जर पैशाचा पाऊस पडत असता तर एवढी गरिबी राहिली नसती. माणसाच्या पोटात दुखत असेल तर डॉक्टरांकडे जा, या भोंदू बाबांकडे जायची काहीही गरज नाही. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही स्वतः देखील भक्ती करत आहात, आईची भक्ती करत आहात. बरेच विषय असे असतात, पण धर्माच्या नावाखाली, म्हणजे खास करून हिंदू धर्माच्या नावाखाली एक मुसलमान व्यक्ती एवढं गैरप्रकार करत आहे, महिलांचं शोषण करतोय, त्यांना सांगतोय संभोग ठेवायला तुम्ही पाहिजे, एवढ्या खालच्या दर्जापर्यंत आता लोक उतरलेले आहेत, पण हिंदू धर्माच्या नावाखाली. तर काय सांगाल याबद्दल? बघा, पापाचा नाश आणि धर्माचं रक्षण करणं आमचं प्रथम कर्तव्य आहे. मी तर इतकंच सांगेन, हिंदू सनातन धर्मामध्ये विविध पूजेच्या विधी दाखवलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या विधिविधान नाही आहेत आणि कोण काय करतो हे मला माहीत नाही. पुढचं इन्व्हेस्टिगेशन हे स्वतः निरीक्षक साहेब करत आहेत. गायकवाड साहेब स्वतः याच्यामध्ये हस्तक्षेप करून करत आहेत आणि माझी एवढीच शासनाकडे, पोलिसांकडे हात जोडून विनंती आहे की या गरीब कुटुंबाला न्याय मिळावा आणि जर अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते गप्प बसणार नाही. तर आपण पाहिलं कशाप्रकारे धर्माचं रक्षण करणं हा प्रथम कर्तव्य आहे, परंतु धर्माच्या नावाखाली एका दुसऱ्या धर्माकडून त्याला बदनाम करायचा प्रयत्न जो आहे तो वसई विरारमध्ये सुरू आहे. भोंदू बाबा किंवा आपण असं म्हणू शकतो अघोरी, सतत ही नावं का वापरली जातात? सतत असे कपडे धारण करून लोकांना फसवलं जातं आणि एका मायनॉरिटी असलेल्या व्यक्तीकडून हे सगळं केलं जातं आहे आणि या संपूर्ण गोष्टीवर आता आक्षेप उचलण्यात येत आहे. या व्यक्तीवर FIR झालेली आहे, वाजिद यांच्यावर FIR झालेली आहे. त्याच्याकडे जी व्यक्ती यांना घेऊन गेली त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आहे ते अजून अशा बऱ्याच महिला आहेत ज्या त्यांच्याकडे जातात, त्यांना देखील अशा संभोगच्या गोष्टी करण्यास सांगितलं जातं आणि पैशांचा पाऊस पडेल, पैसे मिळतील, आपले आजार दूर होईल, आपली मुलंबाळे सुरक्षित राहतील, यासाठी लोक ही गोष्टी करत आहेत आणि त्याच्यामुळे एक घाणेरडं वातावरण जे आहे ते तयार होत आहे आणि महिला अशा प्रकारे फसत चालले. जर तुम्हाला असं कोणी आमिष दाखवत असेल तर सुरक्षित राहा आणि अशा गोष्टींना बळी पडू नका. धन्यवाद. लॉकडाऊनच्या नंतर काय म्हणून तुम्हाला फसवण्यात आलेलं आहे? मला मानसिक त्रास होता आतून, त्याच्यामुळे मी त्याच्याकडे गेली होती. तर काही दिवस मी जात राहिली, पण हा काही त्रास मला बरा वाटत नव्हता. पण त्याने मला सांगितलं की असं हे केल्यानंतर तुझा त्रास बरा होईल करून. ते मला योग्य वाटत नव्हतं. त्याच्याने माझी ना त्याची भांडणं झाली लास्टला. तरीसुद्धा तो घरी आलेला आणि काय गोष्टी माझ्या नवऱ्याला पण त्याने त्याच्या अंडरमध्ये घेतलेला. तुम्ही कोणाला कधी सांगितलं नाही याबद्दल, जे काय चाललं होतं त्याबद्दल? नाही. मग तुम्हाला कधी कळलं की तुम्हाला फसवलं जातं आहे? मला फसवलं जातं आहे असं हे मेच्या आधी मी त्याच्याकडे म्हणजे रिश्ते सगळे तोडून टाकले. माझं जाणं येणं माझं त्याच्याकडे बंद. काय काय आमिष दाखवलं होतं तुम्हाला की काय काय करू शकतात ते काय करू शकतात काय नाही ते मी तुम्हाला सांगत नाही, पण कसं माझ्याबरोबर जे घडलं ते तुम्हाला मी सांगू शकते. कारण का की संभव केल्याने तुझं हे आजार जाईल, हे ते कळलं. असं काय तिकडे कोणी यायचे ते लोक, पण मी त्याच्यात रिस्क नाही घेतली. अच्छा. मला ते पटत नव्हतं, त्याच्यामुळे मी रिस्क घेतली नाही. ते किती लोक होती याच्यामध्ये एकूण? सतत दिवसाला 2 तरी यायची, भरपूर लोक असायची त्याच्याकडे.